सुपर स्ट्रायकर्स करणं चंद्रशेखर बॅट्समन आहेत प्रणय आंगणे आणि नॉन स्ट्राइकला आहे तन्मय पाटील. सेमीफायनलचे फर्स्ट ओव्हर चंद्रकांत. पण्याला तडकावलं ऑफ साईडला. बऱ्याच दिवसापासून पण्याची बॅट लागलेली नाही आहे. आज अपेक्षा आहे त्यांच्या कॅप्टनला पण्याने अफलातून खेळी खेळावी. स्ट्राईकला तन्मय. दोघं बाजूबाजू शेजारी प्लेयर आहेत बॉलर बॅट्समन. थँक्यू. चंद्रकांतचा डॉट बॉल उत्कृष्ट बॉल. चंद्रकांत शिंदे परत एकदा तन्मयने तडकावलं. ओ या व्हॉट अ शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. मागे जो मारत होते डॉट चेंडू. आता बायकोला सांगू का आईला सांगू फायनलला गेलो. चंद्रकांतचा उत्कृष्ट चेंडू. चौथा चेंडू. मला स्कोर पण बघायला कधीच नाही. आणि हा वंडीमध्ये स्ट्राईकला प्रणयकडून अपेक्षा परत एकदा. शरद कॅप्टन स्वतः बोलतो अपेक्षा भरपूर आहे. तर मला आधी पिऊ दे नंतर ते प्यायला आणलाय. चंद्रकांतचा पुढचा चेंडू जबरदस्त ॲक्शननी वंडीमध्ये गेलेला आहे. पण ट्राय करतोय पण वंडीमध्ये मारतोय. स्कोर यायला कोण आहे अपडेट कोण करते. क्रिक कोण आहे हे क्रिक कोण आहे. एक षटकानंतर धावसंख्या 9 बिनबाद 9. हॅलो एक मॅच आहे फायनल नंतर बघ युट्यूबला लाईव्ह बघितली आताची याच्या अगोदरची. हा ठीक आहे मी आता कॉमेंट्री करतोय. कॉमेंट्री बोलतोय याच्यानंतर फायनल आहे आमची. नंतर तुला सांगतो. चालू ठेव. खामकरने टाकला चेंडू. स्टॉप. ओ सो आय थिंक पॉसिबली रनआउटचा चान्स आहे दोन्ही साईडने. आणि हा रनआउट तन्मय आणि प्रणय आंगले रनआउट केलेला आहे. अशा रीतीने प्रणयच्या अजून एक अपयश. नवीन नॉनस्ट्राइकला आले अमर. ओ यार दुसरा बोल्ड आहे. बेस्ट बॉलरच्या लाईन मध्ये आता खामकर पोचलेत. हॅट्रिक चान्स. स्ट्राईकला उतरले शरद. सचिन कांपणे टाकला चेंडू. शरीन तटवला. स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग सचिनची. नो रन. धावसंख्या 9. सुंदर अशी गोलंदाजी. चंद्या मागे फिल्डर बॅट्समॅनला बघत नाही. त्याला वाटलं मागे सगळं मोकळं आहे त्याच्या चाळीसारखं. चंद्याला वाटलं त्या चाळीसारखं सगळं मागे मोकळं मैदान आहे कोण नाही. पाचवा चेंडू देऊन. ओ गुड शॉट. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट बॅक हँडला जाऊन काय बॅकफूट आहे. जबरदस्त शॉट आहे अमर. धावसंख्या 16. अमरने तडकावलेला स्ट्रेट आणि षटकार. 2 षटकानंतर धावसंख्या 22. नवीन गोलंदाज कॅप्टन संदीप असेल. 2 षटकानंतर 22. नवीन गोलंदाज संदीप शिंदे कॅप्टन स्वतः. आपला आनंद तुम्हा सर्व सांगण्याचा आनंद आहे. मिलिंद शिंदे यांची मिसेस
इथे आगमन झालेलं आहे, तर सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात. आणि 1 टीम मध्ये मिलिंद रनर आहे, त्यांनी लक्षात घ्यावं मिसेसनी, अजून मिलिंदची बॅटिंग बाकी आहे. संदीप टू अमर, 2 भावांमध्ये सेमीफायनलचा सामना. बरोबर वंडी गेला नाही, शरदने घेतला. दुसरा चेंडू संदीप टाकलेला आहे, वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये. पहिला एक आता एक अवांतर धावेमध्ये वाढ. धाव संख्या झाली आहे तिसरा चेंडू तडकवलेला कॅच आणि ओ यार, आणि मोठा विकेट. प्रकाश यांनी संदीप यांना मोठा विकेट. टीम मध्ये जल्लोष आणि अमर कॅच आउट झालेला आहे. संदीप पक्याने कॅच उडली. प्रकाश यांनी उत्कृष्ट झेल घेतलाय. संदीप यांचा एकदम उत्कृष्ट मारा. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट घेतला, आणि तो पण महत्वाचा विकेट. मिलिंदकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा, मिलिंदकडून सगळ्यांना आणि त्याच्या मिसेसला पण मोठी अपेक्षा आहे. अपेक्षा भंग करू नये. मिलिंद शिंदे बरोबर मोठा भाऊ. वाईड चेंडू असेल कदाचित, नाही. पाय लागलाय. मिलिंद शिंदे यांचं फेअर प्ले गेमचं प्रदर्शन. अंपायर वाईडच्या ह्याच्यात होता, पण 4 झाले. ओ हा कॅच सोडलेला शाबा यांनी. कट कॅच झाला. एक जीवनदान मिलिंद यांना मिळालेलं आहे. काय मिलिंदने बॅट चेंज केले. मिलिंद यांना जीवदान, कदाचित बायकोच्या आशीर्वादाने एक जीवदान मिळालेलं आहे, कारण बायको बघायला आली आहे. कुठल्याही माणसामागे एक बाई असते, असं अशामुळे मिलिंद एक यश भेटलेलं आहे. एक जीवनदान. संदीप आज टिचून बॉलिंग टाकतोय कॅप्टनच्या हिशोबाने, कारण त्याला माहिती आहे महत्वाचा सामना आहे. 3 षटकानंतर धाव संख्या झाली आहे 26. 3 बाद 26. 3 षटकानंतर सौर कंट्रोल केलाय संदीप यांच्या टीमनी. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन दोघं बातचीत करतात विकेटवरती. नवीन बॉलर आता काय आला, आता हे नाही, हे नाही, हे सुहास अंपायर आहे. नाही ओव्हर झाली. काय 4 झाले, इथं झाले. कुठे वाईड एकच टाकलं त्यांनी. वाईड 2 वाईड टाकले, रंगी झाले. 22 होते. 22 हा बरोबर. पायाचा तिसरा बॉल आहे. पहिला टीम मध्ये गेला. पहिला डिक्लेअर आहे. पहिला डिक्लेअर आहे. पहिला डिक्लेअर आहे. पहिला डिक्लेअर ना. पहिला डिक्लेअर नंतर वाईड. नंतर वाईड गेला. नंतर वाईड गेला तिसरा. अरे डिक्लेअर झाल्यानंतर दुसरा वाईड गेला. नंतर मग एक रन काढला. नंतर मिली झाला. वाईड गेला. डॉट गेला. पाच बॉल झाले संदीप. 5 बॉल झाले. 5 आहे सर. संदीप 5 एक वाईड गेला फक्त. 5 हा दिलाय. अरे तिसऱ्या बॉलला विकेट गेला ना. ऐक तिसऱ्या बॉलला विकेट गेला. तिसऱ्याला विकेट गेला. नंतर तिसऱ्या बॉलला कोण आउट झाला? तिसऱ्या बॉलला दुसरा कसा सर बोलतो. शरद हे डॉट गेला आणि तिकडे कोणत्या हातात गेला.
नाही, एक बॉल बाकी आहे विचार. आम्ही बरोबर बोलतो. ए विचार बस. मी पण बघतो चल. धाव संख्या 26. शेवटचा चेंडू शर्यतीने मारा लेग साईडला. एक धाव. 3 षटकानंतर धाव संख्या झाली 27. 3 बाद 27. ऑनलाईन बघत असल्यामुळे सगळे बोलतात भांडू नका. लांब लांबवर ऑनलाईन बघतायत. आणि नवीन गोलंदाज निकलेश सकट यांना अफाट फिल्डिंग येत आहे. आणि त्या अफाट फिल्डिंग आझाद यांची 3 धावा कमीत कमी संघासाठी वाचवल्या आहेत. धाव संख्या झाली आहे 28. धाव संख्या 28. एक चेंडू 28. आणि हा विकेट टेकर बॉलर निकलेश सकट. आणि हा चेंडू आणि घेतलेला विकेट टेकर बॉलरने विकेट. निकलेश यांचा आज रविवार असल्यामुळे हा तो पकडलाच नाही. पण कॅच होती. तू सोडली याची कॅच सोडली. 3-3. 3 बॉल झाले. 2 झाले. 2 चेंडू. नवीन फलंदाज अनुप भोसेकर ऑफ साइडला हलका खेळून एक धाव काढलेले आहे तन्मयकडे. धाव संख्या 29. 4 बाद 29. चौथा चेंडू टाकायला निकलेश तयार. विकेट टेकल बॉलर शरदने लेग साईडला फटकावलाय. एकच धाव मिळेल. निकलेश गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज टाकतायत. विकेट महत्वाचा विकेट. आणि 4 चेंडू फक्त 3 धावा दिलेत. तडकावला अनुप भोसेकर. सुपर शॉट आणि कॅच असणार. आणि हा निकलेश सकट आज काय मुश्किल आहे त्याला पुढे आणणं. आणि निकलेश सकटचा मकाची 7वा विकेट आहे. एमबीबी मध्ये निकलेश सकट दाखल. आहे तो. निकलेश बोलला आणि बरोबर गेला चौका. चार षटकानंतर 5 बाद 34 धावा. प्रकाश यांचे 5वं षटक घेऊन शर्यतीला टाकलेला चेंडू अडकाच्या. निकलेश यांना काय दिसला नाही. 2 अंपायर मध्ये डिस्प्यूट. नो चेंडूवर. इकडे काढला. ते बोलतील बघतील. बदामला चोळून जरा गुडघ्याला जास्त घातच जा. अक्कल कुठे थ्रो करायचा. कुणाचा पण काढला. तुला जेवढे काढलेच कमी आहेत का? तो पोचला तर आउट होणार आहे काय? आता काय झालं काय? आता काय आलं?
रिव्ह्यू साठी गेलेला आहे थर्ड अंपायर कडे. महत्वाचा सामना असल्यामुळे रिव्ह्यूला जरा इम्पॉर्टंट आहे या मॅचला. युट्यूब बघायचं का लाईव्ह बघायचं? हा नो नाही आहे बॉल. एक रन शरद घे घेतला. एक टाक. बॉल एकच झाला ना. धावसंख्या 35, 5 बाद 35. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रकाश. हो गुड बॉल, डॉट बॉल. प्रकाश आणि महेश यांना सुंदर खेळवला आहे. उत्कृष्ट बॉल प्रकाश यांचा. महेशने तडकवलेला आहे आणि तन्मयाची उत्कृष्ट फिल्डिंग. त्याच्या मागे कॅप्टन संदीपचं अफाट फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात कमीत कमी. धावसंख्या झाली 36. प्रकाशाची उत्कृष्ट गोलंदाजी. तडकवलेला हातात असणार. संदीपने कॅच घेतलेला आहे आणि कॅप्टननी कॅप्टनकडे कॅच दिलेली आहे. अशा तऱ्हेने 6वा गडी बाद 36 धावसंख्येवर. खूपच कठीण असं विशाल. 4 ना 4 चेंडू मध्ये धावसंख्या 36. 6 बाद 36. शेवटचा विकेट आशिष लाड. निर्धाव चेंडू प्रकाश यांचा 5वा चेंडू निर्धाव. धावसंख्या 36. 6 बाद 36. अशी यांनी तडकावला स्ट्रेट ड्राईव्ह पण निर्धाव चेंडू. धावसंख्या 36 झालेले 5 षटकानंतर. आणि शेवटच्या गाडी बाद करण्यासाठी शाबा यांना ओव्हर देण्यात येत आहे. शाबा जेसीचे जुने ओव्हर आमचे बॉलर. खास गोव्यावर आपला वाईन शॉपचा धंदा बंद करून शाबा खेळासाठी आलेत. धावसंख्या 36. महेश स्ट्राईकला. शेवटचा गडी आणि लेग साईडला तडकाव. महेशने 1 धाव घेतलेले आहे. स्ट्राईकला आशिष. धावसंख्या 37. शाबा यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन शाबा दुसरा चेंडू टाकायला. वाईड चेंडू असेल. धावसंख्या झाली 38. शाबाने लक्षात घ्यावं शेवटचा विकेट आहे. शाबाने ऍक्शन चेंज केलेले आहे. ओ शाबाचे चेंडू बेल्स असते. शाबा पडले असती. धावसंख्या 38 झालेली आहे. तीन चेंडू झालेला. धावसंख्या 39. काय बघितलं वाईड चेंडू. धावसंख्या 40. 3 चेंडू झालेला. शेवटचे 3 चेंडू बाकी. धावसंख्या झाली 40. ओ हा डॉट बॉल. शाबा उत्कृष्ट बॉल टाकत आहेत. 1 डॉट 1 वाईड असं शाबांचं सूत्र आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या 40 झालेली आहे. शाबाने डॉट बॉलच्या हिशोबाने शाबा बॅट्समॅनला पुढे खेचलाय. तरी पण 1 धाव काढले महेशनी. शेवटचा चेंडू खेळण्यात आशिष. फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू. आणि 1 डिक्लेअरमध्ये आशिषने तडकवलाय. आणि अशा धावसंख्या झाली आहे 42. जिंकण्यासाठी 43 धावांचं असं आव्हान. संदीप याच्या टीमने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि शरद यांच्या मोठ्या टीमला रोखलं 42 धावावरती. तरी काय शरद टीमने हे करू नये कारण 42 म्हणजे खूप आहे त्याच्यासाठी. चांगले बॉलर्स आहेत त्यांच्याकडे. मिलिंद सारखे नावाजलेले. शरद स्वतः कॅप्टन. त्याच्यानंतर महेश सारखा नावाजलेला मोठा फर्स्ट ओव्हर मध्ये 4 विकेट घेणारा बॉलर मागे आहेच. नंतर अमर घोडके. 4 बॅट्समॅननी पहिला तडके फडके बॉलिंग टाकून मॅच संपवून टाकूया असं मला वाटतं. शरद यांच्या संघाने सर्वात 4 टाईट बॉलर पहिले टाकून मॅच मध्ये रंगत आणावी. कारण सेमीफायनलचा सामना कोणाची तरी 2 ओव्हर मध्ये टाईट होईल मॅच असं वाटतंय.
संदीप एकदम खुश दिसतोय. या साईडनी 9 कॅरेट गोल्ड, इकडून 9 कॅरेट गोल्ड टीम फायनलला गेलेली आहे आणि तिकडून कॅप्टन प्रदीप आणि इकडून संदीप याची लक्षणं. निकलेश सकट बेस्ट बॉलरच्या पंक्तीमध्ये पुन्हा एकदा दाखल. मला एक मॅच संदीप पण फायनल आणि तो आमच्या दोघांमध्ये बॉलिंगमध्ये जुगलबंदी होईल कदाचित, पण मी त्याला नाही हे करणार, सोडणार, मी त्याला सोडणार नाही. पण हा निकलेश माझ्याकडे आधार कार्ड जो होता, माझ्यावर जे कर्ज झालं होतं त्याचा अर्ध निलेशचा त्याचा हातभार. ए संदीप सांगायचं पहिलं षटक आणि स्वतःचं वैयक्तिक पहिले षटक घेऊन अमर गोडके, मला वाटतं 4ही बॉलर पहिले टाईट असतील. आझाद यांना मोकळं केलंय, आझाद केले त्यांना, कशी फटकेबाजी करा आणि संघाची पहिला चेंडू. पहिला चेंडू वाईड चेंडू. कंटिन्यू 0 चेंडू 1 धाव. ओ सुपर बॉल. अमर यांचा सर्वात चांगला बॉलर. शरद यांनी अमरवरती विश्वास दाखवला आहे, तर अमर त्याला अनुरूप बॉलिंग टाकत आहे, त्यामुळे शरदच्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवण्यात अमरचा हातभार. आणि हा तडकवलेला जबरदस्त शॉट आझाद यांचा. 1 धाव. धावसंख्या झाली 2. धावसंख्या 2. 2 चेंडू 2 धावा. स्लो फ्लेक्स करायचं पाहिजे. 1 निर्धाव चेंडू 3 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्टच्या बॉलिंग टाकत आहे अमर. दोन्ही टीम आणि हा वाईड चेंडू अवांतर धावामध्ये वाढ. धावसंख्या झाले 3. धावसंख्या झाले 3. 3 चेंडू 3 धावा. अमर यांचा चेंडू 1 धावेसाठी तन्मय यांनी ऑफला तडकवला. हलका खेळून 1 धाव घेतले. धावसंख्या 4. अमर यांचा 5वा चेंडू. सामोरे जातील आझाद. आणि हा कदाचित आणि हा तन्मय विनाकारण हाकनाक बळी गेलेला, स्वतःचा बळी घेतलेला, त्यांनी आऊट झाले स्वतः, रनआउट. आणि हा आऊट झाल्यामुळे संदीपच्या टीमला थोडासा धक्का पडलेला आहे. आणि तन्मय बाद स्वतःच्या पायावरती बॅट मारून घेतली आणि आऊट. 5 चेंडू नंतर धावसंख्या 4. 1 बाद 4. हो अमर यांचा उत्कृष्ट चेंडू यार, सुपर बॉल. आझादला काय खेळता आला नाही, सेफली प्लेड केलाय. धावसंख्या 1 षटकांत 4. 1 बाद 4. एकदम टाईट बॉलिंग. सेमीफायनलचा रंगत सामना. 40 जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 39 धावांची गरज. 39 30 बॉल 39 धावांची गरज. स्वतः कॅप्टन शरद. सचिन कामकर स्ट्राईकला. पहिल्या दुसऱ्याच ह्याच्यामध्ये उत्कृष्ट बॅटिंग केली त्यांनी. शरद या काळाला जबरदस्त चेंडू शरदचा 1D मध्ये गेलेला आहे. 1 डिक्लेअर झालेला आहे. धावसंख्या झाले 5. हा डी मध्ये धावसंख्या 5. शरद यांचा चेंडू काय सचिन यांना समजला नाही. सचिन कामकर सुद्धा डिक्लेअर इकडे डिक्लेअर झालं. आझाद स्ट्राईकवर आलेला. कुठे डिक्लेअर. धावसंख्या 5. आझाद तडकवला. महेश यांची उत्कृष्ट फिल्डिंग आणि चान्स, पण आझाद जम्प केलेला आहे आणि हा चान्स गेलेला आहे शरद टीम कडून.
आझादना स्वतःच्या विकेटचं महत्व माहिती आहे, त्याने मोठी उडी मारली आणि एक रिस्की रन काढला. 1 रन चान्स होता शरद. धावसंख्या 6, 2 चेंडू. शरद वाईड चेंडू, अवंत धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या झाली 7. 1-7. सुपर शॉट मारलाय सचिन याचा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली 11. 1-11. 3 चेंडू. आओ व्हॉट अ शॉट. सेट डाव सचिन यांनी तडकावलेला जबरदस्त शॉट. नो चान्स. 6. धावसंख्या झाली 17. 4 चेंडू नंतर 17 धावसंख्या झाली आहे आणि आपण तडकवलेला आहे. स्ट्रेट मला सुपर शॉट सचिनचा. सचिनचा स्टान्स आवडला आपल्याला. धावसंख्या झाली 18. 25 बॉलमध्ये 25 धावांची गरज आणि आगाची वाईड असणार. वाईड. धावसंख्या झाली 19. शेवटचा चेंडू बाकी शरद यांचा. पुन्हा एकदा अवंत धावसंख्ये वाढ. धावसंख्या झाली 20. शेवटचा चेंडू एकच बाकी आहे. शरदचं थोडस महागडं षटक. हा डेलिव्हर्ड ऍक्शन आहे. थोडं डिस्प्यूट आहे. पायावर लागलाय का बॅट लागला असं. कॅचचं अपील मोठंस पण मला वाटत नाही आउट असेल. पण आउट नॉट आउटचा इशारा तिन्ही अंपायरनी मिळून एक मत दिलेला आहे. धावसंख्या झाली 20. 2 षटकानंतर 20. 25 चेंडू 24 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये 23 धावा. सेमीफायनलचा अटीतटीचा सामना. गोलंदाजीसाठी मिलिंद आणि कदाचित कॅच असा अनुपनी सुपर ट्राय केली होती. त्याची हवा काय बाहेर. धावसंख्या 1. सचिन यांना 1 धाव. धावसंख्या झाली 21. अपडेट नाही टाकला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह तडकवलेला आहे. रनचा चान्स पण आहे म्हणजे बॉल सोडला नाही. धावसंख्या झाली 22. 2 चेंडू आणि हा कदाचित कॅचचा चान्स आहे. नाही शरदला काय तो घेता आला नाही. धावसंख्या झालेली आता 23. 3 चेंडू 23. 1-23. तिसरं षटक. आज एकदम आरामशीर खेळून हा 1 धाव केलेले आहे. सचिन काय राहणार नाही. सचिन गप्प बसणार नाही. ते आपली खेळतच राहणार. धावसंख्या 1. धावसंख्या झाली 25. शेवटचा चेंडू कदाचित असावा. धावसंख्या 25. शेवटचा चेंडू मिलिंदचा. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज. आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट चेंडू. धावसंख्या झालेली आता 25. 18 बॉलमध्ये 18 धावांची गरज. 1 बाद आणि थोडस सोपं असं आव्हान आणि तरी चान्स शेवटचा. महेश यांचा 4 विकेट घेणारा बॉलर. सर्वात भरोशाचा बॉलर शहराच्या टीमचा महेश आणि या मैदानातला महेश ऑलराऊंडर प्रश्न नाही. आणि महेश लेकिन तुझा मोठा भाऊ आहे तो. तरी 6 मारले तुला. तूच त्याला आणलास त्याने तुला मारला षटकार. सॉरी. सचिन आल्यापासून दुसरं त्यांचं हे आहे. सचिन ऐकणार. सचिन आपली खेळ एक जे नियमित खेळ खेळतात. धावसंख्या बदलली 32. 11 धावांची गरज आणि एखादे 4 असावा. धावसंख्या झाली 36 आणि आता 7 धावांची गरज. अशा तऱ्हेने जवळजवळ सर यांच्या टीमचं कदाचित आव्हान संपुष्टात. त्यांच्या प्लेयरची बॉडी लँग्वेज सांगते की त्यांनी हा सामना सोडून दिल्यात जमा आहे.
एक डिक्लेअर मध्ये एक डिक्लेअर आहे नाही सॉरी आणि धावून 2 धावा काढलेल्या आहेत प्रणयचा चेंडू 2 काढले आणि षटक 14 चेंडू मध्ये 5 धावांची गरज 4 चेंडू झाले 2 चेंडू बाकी आहेत आणि वाईट चेंडू आणि आझाद आणि तडकवलेला आहे आणि अशा तऱ्हेने संदीप इकडे प्रदीप आणि इकडे संदीप 2 टीम फायनलला संदीपाच्या टीमचं अभिनंदन आणि निखिलेश सकट कदाचित मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड असेल निखिलेश सकट मॅन ऑफ द मॅच दुसरी मॅन ऑफ द मॅच निखिलेश सकट यांना अभिनंदन निखिलेश सकट सचिन यांना मॅन ऑफ द मॅच दिलेले आहे